आणि आता बातमी नागपूरमधून आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या आधी सर्व पक्षांकडून आता स्वबळाचे नारे दिले जात आहेत आणि अशामध्येच आता नागपूरमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडीची शक्यता वर्तवली जाते आहे। काँग्रेसनं राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत नेहमी दगाफटका केल्याचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून करण्यात येतो आणि नागपूर शहर आणि जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची ताकद जास्त असल्यानंच आता जागा वाटपामध्ये महाविकास आघाडीमध्ये इतर पक्षांना काँग्रेस संधी देत नसल्याचाही आरोप केला जातो आहे। असं असताना काँग्रेस मात्र आघाडीमध्ये निवडणुका लढण्यास तयार आहे। त्यामुळे आरोप प्रत्यारोप सुरू असल्यानं नागपूर जिल्ह्यात महाविकास आघाडी एकत्र लढणार की नाही की काँग्रेस स्वबळावर लढणार याकडे सध्या सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। आरोप प्रत्यारोप सुरू असल्यानं नागपूर जिल्ह्यात महाविकास आघाडी लढणार की काँग्रेस स्वबळावर याकडे सध्या लक्ष आहे। तर उदय तिमांडे माझे सहकारी आपल्यासोबत आहेत। उदय, सध्या नागपूरमधलं काय वातावरण आहे? नागपूरमध्ये स्वबळाचा नारा एका ठिकाणी दिला जातोय तर दुसऱ्या बाजूला इतर पक्षांकडून आरोप केले जात आहेत, नेमकं काय घडतंय? नक्कीच नागपूरचा जर विचार केला तर नागपूरमध्ये ग्रामपंचायत, नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या सगळ्या निवडणुका आहेत आणि या निवडणुका ज्या आहेत त्या राज्यभरामध्ये मुंबईनंतर महत्त्वाच्या, कारण हे मुख्यमंत्र्यांचं शहर आहे, हे केंद्रीय मंत्र्यांचं शहर आहे। त्यामुळे या निवडणुकांमध्ये जी आहे ती भाजपची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे। मात्र ती एका बाजूने लागत असताना आता विरोधी पक्ष म्हणजे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण काँग्रेस जे आहे ते जागा वाटपामध्ये दुजाभाव करतात आणि ऐन वेळी जे आहे ते आम्हाला धोका देतात असा आरोप जो आहे तो शरद पवार गटाकडून करण्यात आलेला आहे। त्यामुळे काँग्रेस सोबत जायचं की नाही या सगळ्या बाबतीत जे आहे ते आता शरद पवार गटाने जे आहे ते विचार करायला सुरुवात केलेली आहे। काँग्रेसचं अजूनही ठाम मत आहे की त्यांना महाविकास आघाडी म्हणून या निवडणुका लढायच्या। मात्र शरद पवार गटाने हे आरोप केल्यानंतर आता नागपूरच्या स्थानिक स्वराज्य संस्था या महाविकास आघाडीमध्ये लढल्या जातील की स्वबळावर लढल्या जातील हा प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातोय। या सगळ्या बाबतीत बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे आहेत। मला सांगा, तुम्ही काँग्रेसवर आरोप करतायत की काँग्रेस तुमच्यासोबत दगाफटका करतं, मग या निवडणुकीमध्ये तुम्ही महाविकास आघाडी म्हणून पाहायला मिळाल की स्वबळावर निवडणुका लढणार? बघा, मी वारंवार एक गोष्ट सांगितलेली आहे की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, मग ते जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, नगरपंचायती असेल, ज्याप्रमाणे आम्ही लोकसभेच्या निवडणुका आणि विधानसभेच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढलो, त्याच धर्तीवरती महाविकास आघाडी म्हणूनच आम्हाला निवडणुका लढवायच्या आहे। पण हे करत असताना मागच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाकडनं जो आम्हाला कटू अनुभव आलेला आहे तो अनुभव लक्षात घेता यावेळेला काँग्रेस पक्षासोबत आघाडी करत असताना अतिशय सजगतेने, अतिशय काळजीपूर्वक आघाडी करावी अशा प्रकारचं मत आमच्या जिल्हा कार्यकारिणीच्या सभेत व्यक्त करण्यात आल्यानंतर आम्ही पुन्हा काँग्रेस व्यतिरिक्त इतर राजकीय पक्ष जिल्ह्याच्या राजकारणात ते महाविकास आघाडीच्या घटक पक्ष म्हणून काम करतात, जे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं शिवसेना असेल, प्रहार संघटना असेल, आम आदमी पार्टी असेल, गणतंत्र पार्टी असेल। मला सांगा की नागपूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसची ताकद आहे, काँग्रेसची ताकद असताना काँग्रेससोबत अशा पद्धतीने जर तुम्ही पंगा घेतला तर तुमची तितकी शक्ती आहे, तुम्हाला तितके उमेदवार मिळतील लढवायला? बघा, वारंवार काँग्रेसच्या नेत्यांकडनं आमच्याबद्दल हेच बोललं जातं। मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट आमचा जो पक्ष आहे, आमचा पक्ष परंपरागत 3 लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुका लढवायचा आहे। गोंदिया भंडारा आमच्याकडे होती, आमच्याकडे अमरावतीची जागा होती, आमच्याकडे बुलढाणाची जागा होती। पण महाविकास आघाडी एकसंघ राहावी, महाविकास आघाडीला यश मिळावं म्हणून त्यामुळे आम्ही पार्लमेंटच्या इलेक्शनच्या वेळेला आम्ही सॅक्रिफाईस केलं। आम्ही आमच्या 2 जागा सोडल्या आणि फक्त 1 जागा वर्ध्याची घेतली आणि ती आम्ही निवडून आणली। रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये तुमचं हे म्हणणं पटलं, पण मला एक सांगा की जर तुम्ही स्वबळाचा नारा दिला तर तुमची तयारी झालेली आहे का? तुम्ही संघटना बांधलेली आहे का? निवडणुकीच्या दृष्टीने तयार आहात? मी वारंवार सांगतोय की राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार संपूर्ण जिल्ह्यामध्ये आमची संघटना मजबूत आहे। आम्हाला वगळून जर आम्ही कोणी जिल्हा परिषदच्या निवडणुकामध्ये आम्हाला यश मिळू शकतं असं जर कोणी जर भ्रमात असेल तो त्यांनी भ्रम दूर केला पाहिजे। आणि जिल्ह्यामध्ये काम करत असताना काँग्रेस व्यतिरिक्त इतर सेक्युलर फोर्सेस आहे त्यांची पण नाराजी काँग्रेसवरती आहे। तुमचं म्हणणं असं आहे की जर तुम्हाला सोबत घेतला नाही तर त्याचा फटका काँग्रेसला बसू शकतो? निश्चित बसेल आणि आम्हाला असं वाटतं की महाविकास आघाडीला तडे जाऊ नये, महाविकास आघाडी म्हणूनच आपण निवडणुका लढवाव्या। पण हे लढत असताना काँग्रेस पक्षाने मात्र एक अतिशय प्रॅक्टिकल अप्रोच घेऊन चर्चा केली पाहिजे, सन्मानजनक आघाडी केली पाहिजे। मग आमचा पक्ष असेल किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल,
ज्या प्रकारे त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दगाफटकेचं राजकारण केलं. बरोबर आहे. सध्या दगाफटक्याचं राजकारण तर कुठे आपापसामध्येच वादविवाद होतात. या सगळ्या संदर्भात तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट्स घेऊ. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. आणि आता पुढे